कठीण, देवाचा दुश्मन होता, देवाचा वैरी होता, पण परमेश्वराची सुवार्ता त्याच्यावरती त्यांनी स्वतः नाही टाकली. त्याला कुणी सुवार्ता नाही सांगितली. आपण लोकांना जाऊन सुवार्ता सांगतोय. आज किती फरक आहे. आपला जीव, आपल्याला प्रभूने सेवा दिल्यामुळे आपला जीव आपल्याला धोक्यात घालून लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी इथं तिथं गावात गावात सगळीकडे जावं लागतं. आणि त्यावेळेस लोक आम्हाला उलट सुलट काय काय बोलतात, तरी देखील आम्ही सुवार्ता सांगण्याचं बंद करत नाही. जगामध्ये कुणी सुवार्ता सांगत दिसत नाही. दुसऱ्या दैवतांविषयी पाहिलं तर तुम्ही बायबलची एक घोषणा करतो तुम्हाला की या जगातल्या माणसाला सुवार्त्याच्या प्रकाशाची गरज आहे. म्हणाल का आमेन? सुवार्त्याच्या प्रकाशाची गरज आहे. पण पवित्र शास्त्र सांगते की जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्त्याची घोषणा कर. तुला जर सेवा दिली तर तुझं पहिलं काम आहे देवाच्या राज्याची सुवार्ता. तो माणूस, जी स्त्री तुला भेटेल त्याला तू सांगितले पाहिजेत. ही देवाची सेवा आहे. बाकीच्या ग्रंथांमध्ये ही सेवा तुम्हाला आणि मला वाचायला नाही मिळणार की ते जाऊन रस्त्यावरती सुवार्ता सांगतील म्हणून. हा, आपली कॉपी जरूर करू शकते, ते डमी जरूर करू शकते, आपल्यासारखं करण्याचा जरूर ते प्रयत्न करतील, पण प्रॉपर त्याच्यामध्ये असं वर्तन केलेलं नाही की तुम्ही जाऊन लोकांना सांगा माझ्याविषयी. फक्त एक प्रभू येशू ख्रिस्तानं या ठिकाणी आज्ञाचं पालन करण्यास सांगितलेलं आहे. जे काही मी तुम्हाला शिकवलं ते तुम्ही जाऊन इतर लोकांना सांगा. येशू मसीह की. आणि म्हणून परमेश्वराच्या वचनात लिहिलं आहे की शत्रू पालटले कसे जातील. तर देवाची सेवा जर तुम्ही आणि खऱ्या हृदयाने करत असाल, आमेन, खऱ्या मनाने करत असाल, खऱ्या अंतःकरणाने जर करत असाल आणि तुमचं जीवन जर देवाला तुम्ही समर्पण केलेलं असाल तर तुमच्याद्वारे लोकांमध्ये बदल घडतील. म्हणा आमेन. काय घडतील बघा. भर दुपारच्या वेळेला शौलावरती देव स्वतः दर्शन देत त्याला बदलला. म्हणजे सुवार्त्याचा प्रकाश त्याला टाकला त्याच्यावर. पालाटला का नाही तो? आमची जर खरी सेवा त्याने आम्हाला दिली आहे, त्या सेवेमध्ये जर आम्ही खऱ्या मनाने उतरलेलो आहे, खऱ्या मनानं, तर तुम्ही ज्या लोकांसाठी ही गॉस्पल, ही सुवार्ता, हे देवाचं वचन घेऊन ज्या बहिणीला, भावाला, आईला, वडिलांना, ज्यांना कोणाला सांगाल त्या माणसाच्या हृदयातला अंधकार बाहेर निघून जाणार आहे.